तर हॅलो मित्रांनो, आज मला गाडी धुवायची होती. काहून गाडी लय घाण झाली मित्रांनो. तुम्ही पण मला म्हणत असताना गाडी धुत नाही, काय नाही, रिकाम टेकडे टवाळक्या करते, इकडे तिकडे फिरते. नंतर आलो ना मग गाडी धुवून गलीमध्ये, बघतो तर काय सोन्या, विवेक आणि भैया हे 2-3 जण ह्या बारीक नारळासोबत टवाळक्या करत होते. तर ह्यांना काय नारळ काय फुटत नव्हतं. मी म्हणलं ह्या नारळाचं करतो तरी काय रे. म्हणलं अरे तुम्हाला खाऊ घालतो असं का दाखव. म्हणलं सोनू भाऊ मी पण तुला मदत करतो. हे विवेक होता, हे आम्या होता. तर मग तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, मला सामाजिक कार्य करायला खूपच आवडते. तर असं मी ह्यांचं नारळ घेतलं आणि ह्याला म्हणलं दे रे भाऊ तुला नारळ सोडून देतो, कारण की मला लय आवडते सामाजिक कार्य करायला. तर मित्रांनो खरं सांगा, मी सामाजिक कार्यामध्ये कसा आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर सोनू भाऊ आमचा नुसतं बुक्क्यावर बुक्क्या मारतंय, तर ह्याच्या बुक्कीत काय टेंगुल आहे नाही गेलं. तर अशा प्रकारे मी पण घेतलं ना हे कार्य हाती, मग द्यायला लागलो ना बुक्क्या खाऊन गुली गट ढप्पाडप ढप्पाडप. तर हे नारळ काय फुटत नव्हतं. मी खूप प्रयत्न केले, खूप प्रेशर दिला, खूप बुक्क्या मारल्या, खूप उड्या मारल्या, खूप धोंडे पण घातले, पण अशा प्रकारे हे बारीक नारळ होतं, हे काय फुटत नव्हतं. ह्याला हलवलं, ह्याच्यामध्ये पाणी काय नव्हतं, बारीक होतं हे नारळ. तर अशा प्रकारे मी खूप प्रेशर दाबलं, शेवटी मला हे नारळ फुटलं मित्रांनो. फुटलं बरं का. हे बघा असलं बारीक नारळ होतं. आणि अशा प्रकारे सोन्याला म्हणलं बारीक बारीक तुकडे कर आणि सब गरीबों में बांट दो. तर अशा प्रकारे सुरुवातीला मीच होतो गरीब आणि घेतला ना मी नारळ खायला. तर अशा प्रकारे नारळाचा टेस्ट भारी होता. तर हेच होतं मित्रांनो ते झाड की ज्यांना आपलं नारळ घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो मला फॉलो करा, माझ्या कनेक्टमध्ये राहा.